नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर वात्सल्य आश्रम मर्डर केस ही चालू असतानाच आता इथे महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे यांनी नवीन डाव रचलेला आहे. तर इथे वात्सल्य आश्रमावरील स्टे जो अर्जुनने योग्यरित्या मुद्दे मांडून जो स्टे आणलेला असतो तो आता बेकायदेशीररित्या हटवण्याचं काम त्या दोघांनी मिळून केलेलं असतं. तर इथे आमदाराला भेटून आणि जजला हाताशी धरून आता इथे हे काम करण्यात आलेलं असतं. पण आता वात्सल्य आश्रमावरील स्टे हा कशासाठी हटवला आणि का बरं, हे अनेक मुद्दे आता अर्जुनच्या मनामध्ये आलेले असतात. हे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की महिपत शिखरे कोर्टामध्ये भेटू आणि कोर्टामध्ये आता त्यांना सुद्धा सांगावं लागेल की का बरं या वात्सल्य आश्रमावरील स्टे हा काढण्यात आलेला आहे. अजून केससुद्धा बंद झालेली नाही आहे. मर्डर केस अजूनही चालू आहे आणि त्याच्यामध्ये साक्षी शिखरे ही इन्व्हॉल्ड आहे हे माहिती असून देखील जज साहेबांनी एवढा मोठा निर्णय का बरं घ्यावा असे प्रश्न निर्माण झालेले असतात. पण इथे आता वात्सल्य आश्रमावरील स्टे हा पुन्हा लागू करण्यात येईल आणि त्यासाठी ही केस आता कोर्टामध्ये गेलेली असते. आणि जेव्हा ही केस कोर्टामध्ये जाते तेव्हा अर्जुनच्या हातामध्ये एवढे पुरावे नसतात. पण जेव्हा तो कोर्टाकडून एक दिवस मागून घेतो तेव्हा खूप सारे पुरावे त्याच्या हातामध्ये आलेले असतात. महत्त्वाचा पुरावा म्हणजे महिपत आणि त्याच्या माणसांनी हरीश शिंदे यांचा खून केलेला असतो. त्याला अचानकपणे त्या लोकांनी गायब केलेला असतो आणि त्याचा खून करून वात्सल्य आश्रमाच्या आवारामध्ये त्याची डेड बॉडी ही पुरून ठेवलेली असते आणि ते कुणालाही माहिती नसतं. पण इथे आता अर्जुनला कोर्टाकडून 24 तास मिळालेले असतात आणि त्या एका दिवसामध्ये आता त्याला वात्सल्य आश्रमामध्ये जे काही पुरावे मिळतील ते शोधून काढायचे असतात. त्यामुळे इथे अख्खं वात्सल्य आश्रम आता चाळून काढण्याचं काम इथे अर्जुन आणि चैतन्य दोघंजणं मिळून करत असतात. आणि या सगळ्यामध्ये रविराज काकासुद्धा आता अर्जुनचीच मदत करत असतात. तेव्हा इथे आता हरीश शिंदे काकांची डेड बॉडीसुद्धा अर्जुनला सापडलेली असते. त्यानंतर महत्त्वाचे पुरावे म्हणजे इथे आता विलासचा जेव्हा खून झाला त्यावेळेला तिथे साक्षी होती याचा एकसुद्धा पुरावा मिळत नसतो. पण आता फायनली इथे आता साक्षीच्या हातामध्ये जे ब्रेसलेट असतं ते सापडलेलं असतं अर्जुनला. पण ते नक्की कुणाचं आहे हे आता शोधणं कठीण होत असतं. त्यामुळे ते ब्रेसलेट कदाचित साक्षीचंच असेल, कारण त्याच्यामध्ये एस नावाचं लॉकेटसुद्धा असतं. त्यानंतर इथे आता अर्जुन आजूबाजूला सुद्धा शोधाशोध करत असतो. तेव्हा इथे वात्सल्य आश्रमाच्या बाजूला खूप मोठी मोठी झाडं असतात आणि एका झाडाला CCTV कॅमेरा असतो आणि त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये आता सगळं काही रेकॉर्ड झालेलं असतं. जेव्हा अर्जुनला तो CCTV कॅमेरा दिसतो त्यावेळेला अर्जुन काहीसुद्धा बोलत नाही. पण मग तो त्या CCTV कॅमेऱ्याचं फुटेज ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी जाऊन ज्या दिवशी विलासचा खून झालेला असतो त्या तारखेचं फुटेज आता अर्जुन बघत असतो. आणि त्यावेळेला इथे महिपत शिखरे साक्षी शिखरेसुद्धा गेलेले दिसतात. आणि तेव्हा रात्रीच्या वेळेला साक्षी शिखरे ही एकटी आश्रमामध्ये शोधाशोध करायला गेलेली असते आणि त्यावेळेला विलास आणि प्रिया हे दोघंजणं सुद्धा तिथे गेलेले असतात. आणि मग जे काही घडलं ते सगळ्यांना माहिती असतंच. तर इथे आता बाहेर येताना साक्षीसुद्धा दिसत असते आणि प्रियासुद्धा. आणि जेव्हा हे तिघंजणं आतमध्ये असतात त्याच्यानंतरला मधुभाऊ आतमध्ये गेलेले असतात आणि इथे विलासचा खून झाल्यानंतर मधुभाऊसुद्धा तिथे बेशुद्ध झालेले असतात. आणि मग बाहेर येताना इथे प्रिया आणि साक्षी दोघीजणी दिसतात. त्यावेळेचं हे सगळं फुटेज आहे. तेव्हा इथे आता अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. त्याने हे सिद्ध होणार असतं की विलासचा खून मधुभाऊंनी नाही तर साक्षी शिखरे हिने केलेला आहे आणि त्याचबरोबर महिपत शिखरेने तिची मदत केलेली आहे. एवढं सगळं त्याच्यामध्ये आता असतंच. पण इथे आता हरीश शिंदे काकांची डेड बॉडीसुद्धा सापडलेली असते. तेव्हा आता हे सगळे पुरावे घेऊन आता अर्जुन कोर्टामध्ये हजर होणार असतो. आणि मग हे पुरावे सादर केल्यानंतर अर्जुन आता आपले मुद्दे मांडून वात्सल्य आश्रमावरील जो स्टे हा बाजूला करण्यात आलेला असतो तो पुन्हा लागू करण्यात येतो. आणि त्याचबरोबर आता CCTV फुटेज हे कोर्टामध्ये सादर केल्यानंतर त्या फुटेजमध्ये आता साक्षी, प्रिया आणि विलास हे सगळेजण दिसत असतात. पण ज्या वेळेला विलासचा खून होतो त्यानंतरला मात्र साक्षी एकटीच बाहेर येताना दिसते. आणि हे सगळं त्या आता CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं असतं आणि ते फुटेज आता कोर्टामध्ये अर्जुनने सादर केलेलं असतं.
तर इथे आता अर्जुन ही शोधाशोध कशी करतो आणि कोर्टामध्ये अर्जुनला 24 तास कसे काय दिले जातात आणि त्याचा फायदा अर्जुन कसा करून घेतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे कोर्टामध्ये आता वात्सल्य आश्रमाची केस गेलेली असते आणि त्यावेळेला इथे आता मधुभाऊंनी विलासचा खून केलेला आहे आणि त्यामुळे महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे यांनी मधुभाऊंकडून पैसे देऊन ती जागा खरेदी केलेली आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे आता जमिनीचे पेपर हे साक्षी शिखरे हिने बळकावलेले असतात, पण तिने असं सादर केलेलं असतं की याचे पैसे जागेचे तिने मधुभाऊंना दिलेले आहेत आणि म्हणून ते पेपर तिच्याकडे आहेत. तेव्हा इथे आता जज साहेबांनी सुद्धा निकाल हा महिपत शिखरे यांच्या बाजूने लावलेला असतो. जज साहेब म्हणत असतात की महिपत शिखरे यांना आता परवानगी दिली जाते की तुम्ही बेकायदेशीररित्या वात्सल्य आश्रमातील जागा ही खरेदी केलेली आहे, त्यामुळे तुम्ही ती जागा पाडून तिथे तुम्हाला जे काही काम सुरू करायचं आहे ते तुम्ही करू शकता, अशी त्यांना आता परवानगी दिलेली असते. तेव्हा इथे आता अर्जुन उभा राहतो आणि अर्जुन म्हणत असतो की जज साहेब 1 मिनिट, वात्सल्य आश्रम मर्डर केस ही अजूनही कोर्टामध्ये चालू आहे आणि ज्या वेळेला वात्सल्य आश्रम ही जागा मी म्हणालो होतो की मधुभाऊंनी महिपत शिखरे याला विकलेली नाही आहे, तर महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे याने बंदुकीच्या जोरावरती बेकायदेशीररित्या त्यांच्याकडून ती बळकावलेली आहे. हे तुम्हाला वारंवार सांगण्यात आले, याचे पुरावेसुद्धा तुम्हाला आम्ही दिलेले आहेत. तर इथे विटनेस म्हणून भरपूर लोकांना मी त्यावेळेला बोलावलं होतं, त्याच्यामध्ये काका काकू, मुलं, त्याचबरोबर सायली, कुसुमताई हे सगळेजण तुम्हाला सांगत होते की महिपत तिथे मधुभाऊंना धमकवायला आला होता, त्यामुळे इथे मधुभाऊंनी ती जागा महिपतला दिली नाही आणि त्यानंतर त्यांनी आता विलासच्या खोट्या केसमध्ये त्यांना जेलमध्ये पाठवलेलं आहे. हे सगळं समोर आहे, तरीसुद्धा तुम्ही वात्सल्य आश्रमावरील जो स्टे आणला होता ते सुद्धा आम्ही व्यवस्थित मुद्दे मांडले होते आणि त्यानंतर तो स्टे लागू केला होता आणि तरीसुद्धा तुम्ही तो स्टे बाजूला करायचे ऑर्डर्स दिलेत आणि का म्हणून. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की असं करता येणार नाही. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की आता परवानगी देण्यात आलेली आहे, असे पुरावे आहेत का तुमच्याकडे दुसरे ज्याच्यामुळे तुम्ही हे सिद्ध करू शकता की मधुभाऊंनी ती जागा विकलेली नाही आहे, तर महिपत शिखरेने बळकावलेली आहे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही बोला, पण माझ्याकडे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला 24 तास देण्यात यावेत आणि 24 तास तुम्हाला मला द्यावेच लागतील, कारण का तुम्ही वात्सल्य आश्रम पाडण्याची परवानगी महिपत शिखरे याला दिलेली आहे, त्यामुळे कधीही तो वात्सल्य आश्रम पाडू शकतो आणि तिथले पुरावे नष्ट करू शकतो. वात्सल्य आश्रम मर्डर केस आणि विलासला कुणी मारलं ही केस अजूनही कोर्टात सुरू आहे आणि त्याच्यामध्ये महिपत शिखरेची मुलगी साक्षी शिखरे ही इन्वॉल्ड आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता वात्सल्य आश्रम पाडायची परवानगी दिल्यानंतर आम्ही पुरावे कुठे शोधायचे, तेव्हा तुम्ही आता मी वकील म्हणून मला तुम्ही 24 तास दिले पाहिजे आणि हे मी बोलत नाही आहे, तर हे कायदा सांगतो तुम्हाला ते 24 तास मला द्यावेच लागतील, असं अर्जुन आता म्हणतो. त्यामुळे इथे जज साहेबांना सुद्धा दुसरं काही बोलता येत नाही, त्यामुळे इथे आता अर्जुनला 24 तास दिलेले असतात आणि त्यामुळे आता 24 तासाच्या आत अर्जुनला जास्तीत जास्त पुरावे शोधायचे असतात. त्याच्यामध्ये चैतन्य, रविराज काका आणि सायली सगळेजणच इथे अर्जुनच्या आता मदतीला असतात. त्यानंतर चैतन्य आणि अर्जुन आता दोघेही आपली टीम घेऊन विलास मर्डर केस याची शोधाशोध करायला जातात. तिथे काही पुरावे मिळत आहेत का ते सगळेजण बघत असतात. तेव्हा अर्जुन चैतन्य म्हणत असतात की जास्तीत जास्त आपल्याला आता वात्सल्य आश्रमामध्ये शोधाशोध करायची आहे, काही ना काहीतरी पुरावा नक्की सापडेल. तेव्हा इथे अर्जुनला आता एक ब्रेसलेट सापडतं, त्याच्यामध्ये एस असं सुद्धा लिहिलेलं असतं. त्याच्यावरून हे त्याला सिद्ध होतं की हे कदाचित साक्षीचं ब्रेसलेट आहे आणि झटापटीमध्ये ते पडलेलं आहे. त्यानंतरला आता आश्रमाच्या आजूबाजूला शोधाशोध करत असताना तिथे एक झाड लावलेलं असतं आणि ते झाड आता दुसऱ्या बाजूलाही दिसत असतं, त्यामुळे आता तिथे काहीतरी त्याला वेगळं वाटतं. तेव्हा तिथे खोदकाम सुरू होतं, तिथे सापडते एक डेड बॉडी. तेव्हा अर्जुन म्हणतो ही कुणाची बरं डेड बॉडी असेल आणि पुरल्याला 1 वर्ष तरी जास्त झालेलं आहे, म्हणजे ही महिपत शिखरेने तर इथे पुरली नसेल ना. तेव्हा आता डेड बॉडी तिथे कुठून आली असेल आणि कुणी पुरली असेल हे प्रश्नसुद्धा आता उभे राहिलेले असतात. त्यानंतर इथे आता शोधाशोध करत असताना आता आजूबाजूला लक्ष टाकत असताना एक झाड दिसतं आणि त्या झाडाला CCTV कॅमेरा असतो. तेव्हा अर्जुन आता विचार करतो हा कॅमेरा इथे आहे म्हणजे आश्रमाच्या आजूबाजूला ज्या काही गाड्या जात असतील, जे काही लोक जात असतील ते या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असतील. या कॅमेऱ्यामध्ये त्यावेळचं CCTV फुटेज असेल असं अर्जुनला वाटतं. त्यामुळे तो आता त्या ठिकाणी जातो जिथे सगळं फुटेज अर्जुनला मिळू शकतं.
त्यामुळे तेथील लोकंसुद्धा अर्जुनला मदत करतात आणि ज्या वेळेला विलासचा खून झाला ती तारीख सांगून आता दिवसभराचं फुटेज इथे आता अर्जुन बघत असतो. तेव्हा किती माणसं आतमध्ये आली आणि किती माणसं बाहेर गेली हे सगळं आता अर्जुनला त्याच्यावरून दिसतं आणि जे फुटेज त्याला हवं असतं ते संध्याकाळचं फुटेज आता अर्जुन मिळवतो आणि ते आता खूप मोठा पुरावा घेऊन तो कोर्टामध्ये हजर होणार असतो. त्याच्यावरून त्याला 2 गोष्टी मिळतात. एक म्हणजे विलासचा खून साक्षीनेच केलेला आहे, दुसरं म्हणजे इथे आता हरीश शिंदे काकांची डेड बॉडीज ती आहे हे सुद्धा आता DNA वगैरे टेस्ट करून आता सगळ्यांच्या समोर येणार असतं. तर ही डेड बॉडी एका पुरुषाची आहे हे सुद्धा त्याच्यावरून सिद्ध होणार असतं. तेव्हा इथे आता साक्षीचं ब्रेसलेट घेऊन अर्जुन आता ज्या दिवशी तारीख असते त्यावेळेला तिथे पोचलेला असतो. तर इथे आता प्रियाला असं वाटत असतं, साक्षीला वाटत असतं की एवढे काय पुरावे याच्या हाती लागले असतील, एका दिवसामध्ये काय शोधणार आहे, एवढ्या दिवसात जे काही नाही शोधलं एका दिवसात याला काय मिळणार आहे. त्याच्यानंतरला आता आल्या आल्या इथे ओपनिंग होते आणि अर्जुन सगळ्यात आधी साक्षीला कोर्टामध्ये हजर करतो. साक्षीला बोलवल्यानंतर तो आता प्रश्न विचारत असतो की तुम्ही म्हणत होता की विलासचा खून तुम्ही नाही केला म्हणून, त्यावेळेला तुम्ही आश्रमामध्ये गेलाच नव्हता असं सांगत होता ना. तेव्हा त्या दिवसाचं फुटेज आता अर्जुन कोर्टामध्ये सादर करतो आणि ते आता सगळेजण TV वरती बघत असतात. त्याच्यामध्ये हे स्पष्ट होतं की ज्या दिवशी विलासचा खून झाला ती तारीख तिथे असते आणि संध्याकाळी साक्षी कुणीही आश्रमामध्ये नसताना तिथे गेलेली असते. जेव्हा सगळेजण फिल्म बघायला बाहेर गेलेले असतात तेव्हा साक्षी तिथे येते आणि आश्रमामध्ये शोधाशोध करत असते. त्यानंतरला तिच्या मागोमाग तिथे आता प्रिया आणि विलास हे दोघंजणं जाताना त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत असतात. ते दोघंजणं तिथून गेल्यानंतरला खूप वेळानंतर मधुभाऊ तिथे येतात आणि मधुभाऊ आतमध्ये जाताना दिसतात आणि मग विलासचा खून होतो हे प्रकरण घडल्यानंतरला साक्षी खूपच जास्त घाबरते. साक्षी आता आश्रमामधून बाहेर पडते आणि लगेच घाईघाईने आपल्या गाडीमध्ये बसून तिथून निघून जाते आणि त्याच्यानंतर खूप वेळानंतर सायली मुलांना घेऊन त्या ठिकाणी आलेली असते आणि तेव्हा मग पोलिसांची गाडी येते. जेव्हा इथे पोलिसांना प्रिया फोन करून त्या ठिकाणी बोलावते. हे सगळं आता त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं असतं आणि ते फुटेज आता लकीली अर्जुनला मिळतं. तिथे एक झाड असतं आणि त्याला CCTV कॅमेरा आहे हे कुणालाही माहिती नसतं. फक्त अर्जुनला जेव्हा हे कळतं तेव्हा तो कुणालाही न सांगता ते फुटेज घेऊन येतो, कारण जर ती बातमी कुणाला कळली तर ते फुटेज नष्ट होऊ शकतं अशी भीती त्याला वाटलेली असते. त्यामुळे कोर्टामध्ये आता हे सगळं काही बघितल्यानंतर आता साक्षीच खरी गुन्हेगार आहे हे सगळ्यांना कळलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो की इतक्यावरच मी थांबणार नाही आहे, तर इथे माझ्याकडे एक ब्रेसलेट आहे जे मला वात्सल्य आश्रमामध्ये सापडले, त्या ठिकाणी मला भेटलं होतं, त्याचा फोटोसुद्धा मी काढून घेतला आहे आणि आता तो ब्रेसलेट आता अर्जुन जज साहेबांना दाखवतो आणि त्याच्यामध्ये S नावाचं जे काही सिम्बॉल असतं ते सुद्धा आता जज साहेब बघत असतात आणि इथे आता साक्षीला विचारतात की हे तुझं आहे का. तेव्हा इथे साक्षीला आता काय बोलावं आणि काय नाही काहीच कळत नाही. आत्तापर्यंत साक्षी जे काही बोलत असते ते सगळं खोटं असतं हे आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. त्यावेळेला मी आश्रमात गेलेच नव्हते असंच साक्षी नेहमी बोलत असते, पण ती त्यावेळेला सगळ्यांच्या आधी आश्रमामध्येच गेली होती आणि तिच्या बॅगमध्ये बंदूक होती हे सुद्धा आता सगळ्यांनी बघितलेलं असतं. त्यामुळे विलासचा खून साक्षीने केलाय हे सगळ्यांच्या समोर येतं आणि त्यामुळे मधुभाऊ आता निर्दोष सिद्ध होतात आणि ते सुद्धा आता लवकरात लवकर जेलमधून बाहेर येणार असतात. कारण इथे अर्जुनने आता असे काही मुद्दे सादर केलेले असतात त्याच्यावरून हे सिद्धच होत असतं की विलासचा खून हा साक्षीनेच केलेला आहे, कारण त्यावेळेला ती आश्रमामध्ये गेली होती हे फुटेज सगळ्यांनी बघितलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो आणि मधुभाऊ जेलमध्ये आल्यानंतर इथे वात्सल्य आश्रमामध्ये एक डेड बॉडीसुद्धा पुरण्यात आलेली आहे. तर वात्सल्य आश्रमाच्या आवारामध्ये इथे एक डेड बॉडी सापडले आणि ती डेड बॉडी एका पुरुषाची आहे. तर आता ती नक्की कुणाची असेल हे शोधसुद्धा आता सुरू करण्यात आलेलं असतं. अर्जुन सांगतो की तुम्ही तुमची टीम आता कामाला लावा आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीचा शोध घ्या, पण ती डेड बॉडी ज्या वेळेला इथे महिपत शिखरेने तिथे पुरून ठेवलेली असते ती डेड बॉडी असते हरीश काकांची, पण त्याचा शोधसुद्धा आता लवकरच लागणार असतो आणि त्याची शिक्षा इथे महिपतला मिळणार असते. तर इथे आश्रमामध्ये मिळालेलं आता इथे ब्रेसलेट, मिळालेली एक डेड बॉडी आणि त्याचबरोबर CCTV कॅमेऱ्यामध्ये इथे समोरासमोर दिसत असलेली प्रिया, साक्षी आणि त्याचबरोबर विलास काका आणि मधुभाऊ सगळ्यात शेवटी आलेले असतात आणि इथे सायली मुलांना घेऊन खूपच लेट आलेली असते. हे सगळं आता CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं असतं आणि हे फुटेज आता कोर्टामध्ये अर्जुनने सादर करत हे सिद्ध केलेलं असतं की त्यावेळेला मधुभाऊंच्या आधी तिथे साक्षी
आश्रमामध्ये जाऊन शोधाशोध करत असते आणि ज्या वेळेला विलासचा खून होतो तेव्हा सगळ्यात आधी साक्षी तिथून पळून जाते, कारण तिची गाडी आणि साक्षी दोघेही त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत असतात आणि त्यामुळे आता सिद्ध झालेलं असतं की आश्रमामध्ये साक्षी होती आणि तिनेच विलासचा खून केलेला आहे. तेव्हा आता कोर्टामध्ये दोन गोष्टी झालेल्या असतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे साक्षी खरी गुन्हेगार आहे हे सिद्ध झालेलं असतं. मधुभाऊंना आता सोडवण्यात आलेलं असतं. त्यांच्या वतीने आता त्यांना बेलवरती सोडण्यात आलेलं असतं, कारण अजून खूप पुरावे हे सादर करायचे असतात. त्याच्यामुळे मधुभाऊंना बेल मिळालेली असते, तर साक्षी जेलमध्ये गेलेली असते, कारण ती खोटं बोललेली असते आणि इथे वात्सल्य आश्रमावरील स्टे हा पुन्हा लागू करण्यात आलेला असतो. आणि अशा प्रकारे 24 तास मिळाल्यानंतर अर्जुन सगळे पुरावे शोधून आता ही केस जिंकलेला असतो. त्यामुळे इथे मधुभाऊ आणि सगळेच खूप आनंदी झालेले असतात.